हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, खुश खबर आणि गुड न्यूज सुद्धा. लाडक्या बहिणींनो, आज 15 मे तर अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असेल. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले नक्की सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज वितरण सुरू झालेले आहेत. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा तुमच्या अकाउंटला एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा जमा झालेला असेल. काल 14 तारीख होती. लाडक्या बहिणींनो, 14 मे ला अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये कोणता महिना जमा झाला? मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला. आणि आज 15 मे, लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला का? लगेच तुमचं अकाउंट चेक करा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहेत. आणि सोबतच तुमच्यापैकी काही बहिणी अशा आहेत की त्या बहिणींना अजूनही वितरण झालेले नाही आहेत. तर घाबरू नका लाडक्या बहिणींनो, सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि विथ प्रूफ सहित दाखवणार आहे. आपल्याकडे खूप सारे स्क्रीनशॉट आहे आणि हेच बघा आपण उचलून धरलं होतं की आमच्या लाडक्या बहिणींचे जे पेंडिंग लाभ होते, म्हणजे कोणता, मार्च आणि एप्रिलचा, हा तुम्ही बंद करू नका. तो पेंडिंग लाभ त्यांना द्या. आणि म्हणून सरकारने लाडक्या बहिणींनो आपल्याला तो लाभ दिलेला आहे. सगळी माहिती तुम्हाला देतो. बघा लाडक्या बहिणी, एकाच बहिणीचे स्क्रीनशॉट आहे की 1500 रुपये क्रेडिटेड इन युअर बँक अकाउंट. बरोबर. लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता. आणि खाली त्याच ताईचा जो मेसेज आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल, 1500 रुपये क्रेडिट टू एअरटेल पेमेंट बँक अकाउंट, लाडकी बहीण योजना एप्रिल 2026. म्हणजे काय? काही बहिणींना मार्चचाही हप्ता भेटला आणि काही बहिणींना एप्रिलचाही हप्ता भेटला. पण काल 14 तारीख, 14 मे ला सर्वाधिक जास्त जो हप्ता वितरण झालेला आहे तो आहे मार्च महिन्याचा हप्ता. आणि आज 15, तर आज 15 तारखेला लाडक्या बहिणींनो एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेला असेल. तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बघा दुसऱ्या बहिणीचा स्क्रीनशॉट आहे, 1500 रुपये हॅज बीन क्रेडिटेड युअर अकाउंट, लाडकी बहीण योजना मार्च 2026. मार्च 2026चा 12/5/2026. आणि या ताईला दुसऱ्या दिवशी, म्हणजे कोणत्या दिवशी, 13 तारीख 2026ला एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालाय. 1500 रुपये हॅज बीन क्रेडिटेड. म्हणजे काय? पहिल्या दिवशी लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे आले. म्हणजे काल तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला, तर आज तुम्हाला लाडक्या बहिणींनो 15 तारखेला एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल. झाला सुद्धा असेल, तुम्ही एकदा नक्की चेक करा. आता असंख्य बहिणी उरलेल्या आहेत. त्या बहिणींना असं वाटत आहे की आम्हाला अजून एकही हप्ता आलेला नाहीये, मार्चचाही हप्ता आलेला नाहीये आणि सोबतच एप्रिलचाही हप्ता आलेला नाही. तर घाबरू नका लाडक्या बहिणींनो, येईल. आता या योजनेबद्दल आपल्याला जी शोकांतिका होती की बाबा ही योजना सरकार बंद करते का? तर नाही, सरकार बंद करणार नाहीये. पण तुम्ही विचारात घ्या की ई-केवायसी नंतरची जी पडताळणी होती, ना, ही पडताळणी आता झाल्यामुळे लाडक्या बहिणींनो थोडासा मागे-पुढे वेळ होतोय. तर आजची 15 तारीख आहे, उद्याची 16 पण आहे. आय होप की तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये, 15-16, मी तर म्हणतो ही जी प्रक्रिया आहे ना वितरणाची, अजून 3 ते 4 दिवस चालणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट मला असं वाटतंय 19 तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. कारण की जितकी पडताळणी आहे प्रत्येक जिल्ह्यातील आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या बहिणींचा जो नंबर आहे हा खूप मोठा असल्यामुळे हे सगळं पडताळणी करायला वेळ लागतोय. पण याचं कारण असं नाहीये लाडक्या बहिणींनो की सरकार पहिले काही बहिणींना 2 महिन्याचे पाठवत आहे, काही बहिणींना 1 महिन्याचे पाठवत आहे, काही बहिणींना पाठवतच नाही. हे असं नाही व्हायला पाहिजे. कारण अनेक बहिणींच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. माझा तर लाभ बंद झालेला नाहीये, माझा तर लाभ बंद झालेला नाहीये. एका बहिणीला पैसे आले तर दुसऱ्या बहिणीला पैसे येत नाही. तर हे सगळं आहे ना सरकारने नाही करायला पाहिजे. कारण हे सगळं ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन मध्ये इतका वेळ किंवा एवढं अशी प्रक्रिया होतच नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही घाबरू नका. तुम्हाला 19 तारखेपर्यंत सगळे वितरण होईल. आज एप्रिलचा हप्ता वाटप होणार का? तर येस लाडक्या बहिणींनो, आज एप्रिलचा जो हप्ता आहे, ज्याला आपण 22वा हप्ता म्हणतो, तो हप्ता तुमच्या अकाउंटला आलेला असेल. आणि तुम्ही एकदा नक्की चेक करा, जेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करतोय, तर जेव्हा अपलोड तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असेल. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या बहिणींना मार्चचा हप्ता भेटला, कोणत्या बहिणींना एप्रिलचा हप्ता भेटला. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजूनही तुमच्या अकाउंटला जर पैसे जमा झाले नसेल, तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अनेक बहिणींनी प्रश्न विचारले आहे की दादा कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वितरण झालेले आहेत, तर हे सुद्धा मी तुम्हाला विथ प्रूफ सहित दाखवतो. लाडक्या बहिणींनो, असंख्य आपल्याकडे स्क्रीनशॉट्स आलेले आहेत. बघा, नंदुरबार मधून, नंदूर जो बार जिल्हा आहे, या जिल्ह्यामधून आपल्याकडे स्क्रीनशॉट आहे. आपल्याकडे अहिल्यानगर इथून स्क्रीनशॉट आलेले आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींनो आपल्याला गडचिरोली इथून स्क्रीनशॉट आलेले आहेत. त्यानंतर नागपूरमधून आपल्याला स्क्रीनशॉट आलेले आहेत. माझी स्वतःची बहीण राहते. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, यवतमाळ मधून मधून सुद्धा आपल्याला खूप स्क्रीनशॉट आलेले आहेत. हिंगोली मधून सुद्धा आपल्याला खूप सारे स्क्रीनशॉट आहेत. त्यानंतर पुणे, चंद्रपूर, नाशिक, सगळीकडून आपल्याला लाडक्या बहिणींनो काय आलेले आहेत? स्क्रीनशॉट आलेले आहेत. म्हणजेच काय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहे. पण ते कमी प्रमाणात आहे. ते वितरण आहे ना, ते कमी प्रमाणात झाले आहेत. म्हणजेच काय, येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील ज्याही पात्र बहिणी ठरतील, आता पडताळणीनंतर जी पडताळणी आता सुरू आहे, या पडताळणीमध्ये ज्याही पात्र बहिणी ठरतील, पात्र बहिणी,
त्याच बहिणींना लाभ भेटणार आहे आणि ज्या बहिणींना पैसे भेटणार नाही येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांचा लाभ आता बंद झालेला आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे भेटले का? सोबतच तुम्हाला पैसे नाही भेटले का? कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा जिल्हा काय ते सांगा. आज एप्रिल हप्ता वाटप होणार का? येस. याचं उत्तर आहे येस. होणार म्हणजे होणार आणि तुमच्या अकाउंटला पैसे आलेही असेल. त्यानंतर वितरण सुरू झाले का? येस. वितरण सुरू होऊन मग काही बहिणींना मार्चचाही मिळाला, काही बहिणींना एप्रिलचाही मिळाला, काही बहिणींना फक्त मार्चचा मिळाला. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळीच माहिती दिली आणि हे बघा विथ प्रूफ सहित. आता लाडक्या बहिणींनो एकच काम करा, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण आपल्या चॅनलला जे आपण बोललो होतो सरकारकडे, आपण सांगत होतो सरकारला, ठासून सांगत होतो की लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता द्या. एकही महिना त्यांचा गायब करायचा नाही आणि म्हणून याच मागणीला सरकारने ऍक्सेप्ट केला आहे आणि हे तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही जो व्हिडिओला प्रतिसाद दिला लाडक्या बहिणींनो, म्हणून तुम्हाला म्हणतो की पुन्हा एकदा असाच प्रतिसाद द्या, जेणेकरून आपल्या मागण्या सविस्तर पूर्ण होत राहील. थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय